आपण आता श्रीचरणी बद्दल बोलूया. आपण याआधीही बोललेलो आहे श्रीचरणी बद्दल, पण ती ना अशी स्पिनर आहे. आपण म्हणतो ना की नवीन नवीन जेव्हा स्पिनर येतो तेव्हा त्याची जी मॅजिक असते, त्या स्पिनरचे टॅक्टिक्स असतात ते माहिती नसतात जगाला. आणि श्रीचरणीला येऊन आय थिंक मागचा वर्ल्ड कप पण म्हणजे वन डे वर्ल्ड कप पण ती खेळली, या वर्ल्ड कपमध्ये पण आहे. सो WPL मध्ये ती खेळते. सो आय थिंक शी गॉट इनफ एक्सपोजर. तिने आय थिंक प्रत्येक टीमशी खेळलेली आहे. प्रत्येक ऑलमोस्ट प्लेयर्सनी तिला पाहिलेलं आहे ती कशी खेळते, पण स्टील तिच्या हातात अशी अजून जादू आहे जी सगळ्यांना कळलेली नाहीये. ती क्रुशल विकेट्स काढते आणि काल तीच होती जिने आपल्याला थोडासा होप दिला, आशेचा एक किरण दाखवला की आपण जिंकू शकतो. ऍक्च्युली तिने अशा पोझिशनमध्ये आणून ठेवलं होतं की 10 ओव्हर्स नंतर जर साऊथ आफ्रिकेला जिंकायचं असेल तर त्यांना 10च्या ओव्हर रन रेट नी रन करायला लागतील. अनफॉर्च्युनेटली ते त्यांनी केलं, पण त्या मोमेंटला आणून ठेवणं, त्या सिच्युएशनला आणून ठेवणं आपल्या टीमला, हे आय थिंक श्रीचरणीनी काल केलं आणि आय थिंक तिने तसंच करत राहावं. मी परत म्हणतो, तिला जपण्याची गरज आहे. तिला अजून तिची ग्रोथ व्हावी अशी तिला मदत करण्याची गरज आहे BCCIनी आणि आपल्या कोचेसनी. ती एक स्टार खेळाडू आहे आणि भविष्यात ती खूप योगदान करेल आपल्या टीमच्या यशासाठी. सो प्लीज BCCI लुक आफ्टर हर. तिला ग्रो होण्यासाठी मदत करा, तिला पाहिजे ते एक्सपोजर द्या. श्रीचरणी, ऑल द बेस्ट.